असं तोंडाची हवा फक्त चालणार आहे का? मग आम्ही जर प्रेमाने सगळ्या गोष्टी जर करतोय, आज युवा वर्गांना ना नेहमी धारेवर धरलं जातं की युवा हेटर आहे, युवा हे युवा ते. युवा हेटर नाहीये. आत्ताचा जो युवा आहे ना, तो मुद्देसूद चालणार आहे आणि लिगली चालणारच असणार आहे. आता लेटर देणार नाही तर मी उठणार नाही इथून. मला लेटर हवंय कारवाई केल्याचं, विषय संपला. नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे आणि आपण पाहतात मीडिया भारत न्यूज. खरं तर राष्ट्रध्वज हा त्या देशाचा आत्मा असतो. छत्रपती शिवरायांपासूनचा इतिहास आहे की या ध्वजापायी अनेकांनी आपलं रक्त सांडलंय, कारण ती अस्मिता असते. भारतीय स्वातंत्र्यानंतर मिळालेला राष्ट्रध्वज देखील या देशाचा आत्मा आहे. त्याची स्वतःची एक स्वतंत्र संहिता आहे. त्याची अंमलबजावणी करणं हे फक्त भारतीय नागरिकाचं नाही, तर इथल्या प्रत्येक घटकाचं कर्तव्य आहे, नैतिक आणि कायदेशीर. सध्या अंबरनाथमध्ये मी मुख्यालयाच्या या पायऱ्यांवर बसलेलो आहे, जिथे काही तरुण आहेत, अत्यंत संवेदनशील मुद्दा घेऊन शांतपणे आपलं म्हणणं मांडतायत की एका विभागामध्ये जिथे वर्षानुवर्षे राष्ट्रध्वज फडकत होता, तिथे भारतीय जनता पक्षाने आपला ध्वज लावण्याची अघोरी परंपरा सुरू केलेली आहे. नेमकी काय घटना आहे आपण जाणून घेणार आहोत. माझ्या सोबत आहेत आघाडीचे निवेदक, तितकाच संवेदनशील आणि समाजहित जपणारा मुक्त पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता मनोज फलके. मनोज, सकाळपासून तू पाण्याचा घोट नाही घेतला, अन्नाचा घास नाही घेतला, नेमकी काय वेदना आहे? वेदना म्हणजे सगळं जे काय ते देशप्रेमासाठी ना राष्ट्रप्रेमासाठी. नेमकी घटना 3 महिन्यांपासून शिवसेना शाखा आहे वडवलीला, रोटरी क्लब जवळ. त्या शिवसेना शाखेच्या समोर मनपसंत मिठाईवाला आहे, तिथे तबला पेटी होती आधी. तिथे हा राष्ट्रध्वज 17 वर्षांपासून, त्यांच्या म्हणण्यानुसार, तिथले जे फडकवणारे त्यांच्या म्हणण्यानुसार 17 वर्षांपासून होतोय. आणि आता तिथे पक्षाचा झेंडा लागलाय. आणि 3 महिन्यापूर्वी मी आंदोलन केलं होतं, शांतीपूर्ण मूक आंदोलन. तर ह्या वेळेला तिथे आम्ही शिवाजीनगरला पोलीस स्टेशनला पत्र दिलं. शिवाजीनगर पोलीस स्टेशनने नगरपालिकेला पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं पोलिसांनी की तुम्ही कारवाई करा, आम्ही तुम्हाला पत्र देत आहोत. यांनी काही कारवाई केली नाही. त्यानंतर 3 महिने उलटून गेले. मी आता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं, CM, DCM, पोलीस महासंचालक, CP, DCP. मला सचिवालयातून पण रिप्लाय मेलचा आला की कारवाई करायला सांगितली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पण आदेश दिलेत की 3 महिने झाले तर तुम्ही चौकशी करा, अधिकारी का करत नाहीयेत, सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी. प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करते असं वाटतं? मला असं वाटतं ज्या पक्षाचा झेंडा आहे त्याच्या खाली तर हे प्रशासन असेलच. कारण यांची कालची गोष्ट सांगतो सगळ्यात महत्वाची. काल हे तिथे आले होते, जे अतिक्रमणचे अधिकारी आहेत संके साहेब, त्यांनी सांगितलेलं की हा झेंडा निघणार, तुम्ही काळजी करू नका. तर संध्याकाळी 5 वाजता ते तिथे आले आणि नंतर त्यांना समोरून जे काही पक्षाचं ऑफिस आहे तिथून त्यांना फोन येतो. तिथला एक माणूस आहे, मी व्हिडिओ टाकले त्यामध्ये आहे, की तिथे तो माणूस येतो, कुठेतरी यांच्यावर दबाव आणला जातो. मग हे बोलतात की नाही आता आमचे साहेब नाही आहेत. दुसरं कारण त्यांनी दिलं की इथं आता पोलीस प्रशासन नाहीये. मग मी म्हटलं ठीक आहे, मी पोलीस प्रशासनाला बोलवतो. सिनियर PI जे प्रमोद पाटील साहेब आहेत त्यांना मी सांगितलं. ते म्हटले की ऑलवेज तयार आहेत मनोज, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर PSI हसगुळ आहेत, त्यांनी पण सांगितलं मला की आम्ही 2 कॉन्स्टेबल पाठवतोय, काढून टाका झेंडा, काही प्रॉब्लेम, म्हणजे कारवाई होऊ द्या नगरपालिकेच्या हिशोबाने. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला हे बोलले की आम्ही जातो, आम्ही बोलतो. तसे आम्ही त्यांचा पाठलाग केला आणि त्यांनी तिथून जो पळ काढला पोलीस स्टेशनच्या समोरून, की तो अक्षरशः म्हणजे घाणेरडा, लाजिरवाना आणि कुठेतरी हे लाचार आहेत अंबरनाथ नगरपालिकेचे हे कर्मचारी, हे दिसून आलं मला. नाही, पण जो पक्ष म्हणतो त्याचं ब्रीदवाक्य आहे की प्रथम राष्ट्र, द्वितीय पक्ष आणि तृतीय अंतिमतः स्वतः. पण इथे आता हे कसं काय समीकरण बदलतंय? बघा ना, करंटच मी तुम्हाला सांगतो कसं आहे. युवा वर्ग आहे आणि युवा वर्ग पूर्ण भारतामध्ये काय घडतंय काय नाही सगळ्याचा अभ्यास करत असते. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी काय सांगितलं, आत्ताचं त्यांचं स्लोगन आहे राष्ट्रप्रथम सर्वप्रथम. ही लोक जर पंतप्रधानांचं ऐकत नसतील तर मग या पक्षाचे कोण आहेत, हे स्वतःला कोण समजायला लागलेत? कुठेही यांची माजुरडेपणा हा निघायला लागलाय. जर तुम्ही पंतप्रधानांची दर आठवड्याला जी काही ती आकाशवाणी ऐकत असताना मन की बात, मग त्यांची मन की बात काय असते, राष्ट्रप्रथम. तुम्ही काय करताय? तुम्ही तर देशाच्या म्हणजे राष्ट्रध्वजाच्या स्तंभावर पक्षाचा झेंडा लावलाय, म्हणजे इंडियन फ्लॅग कोडचा तुम्ही अपमान करताय जो कायदा म्हणतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, काहींनी तर वावडे हे उठवले की तो कुठे जागा ह्याची सरकारची असं आहे तसं आहे, तर ती सार्वजनिक जागा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सार्वजनिक जागेवरचं झेंडा आहे. पक्षाचं मालकीचं कार्यालय असेल तर तुम्ही आग्रह धरू शकता. मी त्यांना म्हटलं तुम्ही तो हुतात्मा चौकात जसं झेंडा लावला ना, किती फूट येतो झेंडा, जवळपास कितीतरी जास्त फुटाचा आहे, लावा ना तुमच्या ऑफिसच्या बाहेर, पण सार्वजनिक ठिकाणी का लावता? आम्हाला आमचा देशाचा झेंडा बघायला आवडेल, तुमचा नाही. बघा, उपमुख्याधिकारी राऊत आहेत, ते इथे आले आणि त्यांनी अक्षरशः म्हटले घ्यायचं ते घ्या, नाही तर सोडून द्या विषय. असं पण म्हटलं की मला मीटिंग महत्वाची आहे. म्हणजे इथून हे कळतं की यांना मीटिंग महत्वाची आहे पण राष्ट्रप्रेम आणि देशप्रेम महत्वाचं नाही. ताई, तुम्ही महिला आहात, आपल्या नगराध्यक्ष महिला आहेत,
त्या कुठल्याही पक्षाच्या नाहीत, पक्षात निवडून आलेल्या आहेत. त्यांनी सकाळी येऊन फक्त तुमची भेट घेतली, तात्काळ काही याच्यावर कारवाई नाही केली? बघा, पहिले तर त्या अगोदरच आतमध्ये होत्या. आम्ही इकडे 10:30 वाजता आलो, त्याच्या अगोदरपासूनच त्या आतमध्ये आहेत. आणि त्या फक्त इथे बाहेर आल्या त्यांच्या जाण्याच्या वेळेला. त्यांच्याकडून कोणी माणूस पण आलेला नाहीये विचारायला किंवा कोणी नाही. आमच्या समोरून गेले, त्यांनी आमच्याकडे बघितलं सुद्धा नाहीये. आणि इकडे नगराध्यक्ष मॅडमने फक्त पाटी वाचली, अच्छा काय प्रकार आहे आणि अच्छा ओके कुठे आहे ते त्यांना बघा, त्यांना झेंडा सुद्धा माहिती नाहीये हा की कुठे आहे हा. ठीक आहे, मग मला हे म्हणायचं आहे की तुम्हाला हा प्रकारच माहिती नाही. ज्या थोड्या दिवसांपूर्वी आम्हाला म्हणाल्या की आम्ही तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघतो, त्यांना आज झेंडा माहिती नाही, पण विश्लेषण करून घेणं, जाणून घेणं त्यांचं काम नव्हतं. नाही सर, त्यांनी आम्हाला बाकी कुठला प्रश्नच विचारला नाही. त्या त्यांच्या गाडीमध्ये बसल्या आणि निघून गेल्या. त्यांना जर का देशाबद्दल काही असतं तर त्यांनी जाणून घेतलं असतं. मुळात इथपर्यंत गोष्ट होऊनच दिली नसती. पण आता सकाळपासून तुम्ही उपाशी आहात, ताणलेला आहात. समजा प्रशासनाने नाही काही भूमिका घेतली तर? प्रशासनाने नाही भूमिका घेतली तर मी इथेच आहे. आता माझ्या पायाला पण मुंग्या यायला लागल्यात आणि मला थोडासा सायनसचा प्रॉब्लेम आहे आणि थोडा हार्टचा पण इश्यू आहे थोडासा. म्हणजे मी काय त्याचं राजकारण नाही करत की हार्टचा इश्यू आहे म्हणून मी असं तसं. मी देशासाठी लढतोय, देशासाठीच झगडणार आहे. जसं दिल्लीला जंतर मंतरला होतंय, इथं मी अंबरनाथ गाजवणार, माझं एवढंच म्हणणं आहे. आणि अजून एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की इथे तुम्ही भ्रष्टाचारमुक्त अंबरनाथ करणार होते. तुम्ही एवढ्या ज्या काही घोषणा स्लोगन दिल्या, आज नगराध्यक्ष कुठे आहेत? कुठे आहेत बघायच्या त्या संवेदनशील? हे कुठेतरी असंवेदनशील आहेत, कुठेतरी म्हणजे कुठेतरी भरकटल्यात या. भाई 15 अगस्त नजदीक आ रहा है, आपको क्या लगता है 15 अगस्त के पहले यहाँ पर ये झंडा जो है बदलेगा? और मैंने जैसे ही मनोज का ये वीडियो देखा, मैंने पहले ही बोला मैं तो इस चीज़ पे आऊँगा ही प्रोटेस्ट करने, क्योंकि ये एक्चुअली अपमान है इतना बड़ा ना जिसका हद नहीं है. और इतने सारे अंबरनाथकर है यहाँ पे, ठीक है, इतने सारे यंगस्टर्स है, बहुत सारे मुद्दे उठाते हैं. आई डोंट नो क्यों नहीं ये मुद्दे के ऊपर बात कर रहे हैं. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं एक डिसिजन काय झालं माहिती का? त्यांनी एक डिसिजन असा घेतला, आता मला वाटतं ते बाहेर आतमध्ये कुठेतरी त्यांनी सगळी मीटिंग केली असेल, त्यांच्यावर कुठेतरी दबाव आणला. तर त्या दबाव आणलेल्या माणसांचं म्हणणं ऐकून ते मला येऊन सांगतात की आता आम्ही तो पूर्ण स्तंभच काढून टाकणार आहे. नंतर म्हणजे मग ते आता तुम्ही पण पळ काढताय. वर्षापासून झेंडा फडकतोय, झेंडा 25 वर्षापासून किती वर्ष झाले फडकतोय झेंडा? म्हणजे मग असं आहे का की बीजेपीचा, मग असं आहे का की बीजेपीचा झेंडा फडकवतोय का तिथे? फडकतो, तिरंगात फडकतोय. पुरावे नाही, पब्लिक कशी कोणी का असेल आपण मग त्यावेळेला मग इतके वर्ष नको फडकवतो. नगरपालिका नगरपालिका शांत का होती? इतके वर्ष नगरपालिका शांत का होती? मग इतक्या वर्ष नगरपालिकेने परवानगी का दिली मग त्यांना? कुठं नगरपालिकेचं पण चूक आहे ना? परवानगी नाही दिली नगरपालिकेने. मग त्यांची एवढी हिंमत कशी काय झाली एवढे वर्ष राष्ट्रध्वज फडकवण्याची? मग कुणी राष्ट्रध्वज फडकवलं? नगरपालिकेने केलेली नाही साहेब. ते आता कसं माहिती का, माझं काय म्हणणं, ऐका ना, मी काय बोलते, आता मी पक्षाचा झेंडा तिथून काढण्यासाठी बोलला तर आता तुम्हाला खांबच काढून टाकायचंय. म्हणजे तिथे राष्ट्रध्वज फडकतो, जी नियमानुसार कारवाई ती करू. नाही जर आता तिथे राष्ट्रध्वज फडकतो, आता तुम्हाला राष्ट्रध्वज पण नको जर पक्षाचा झेंडा काढायचा असेल ती करू आम्ही, असं म्हणतो. या संदर्भात मी भारतीय जनता पक्षाचे गटनेते जे आहेत अभिजित करंजुले यांच्याशी संपर्क साधला, परंतु ते शहराबाहेर असल्याने त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. मात्र टेलिफोनिक संवादाद्वारे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. या ठिकाणी गेली 10 वर्ष पक्षाचा हा ध्वज जो आहे तो लागतो आहे आणि स्थानिक रहिवाशांच्या संमतीने आहे. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा जेव्हा राष्ट्रीय सण असतील, 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, त्यावेळेस या ठिकाणी राष्ट्रध्वज अत्यंत मान सन्मानाने फडकवला जातो. परंतु या आंदोलनामागे कदाचित एखाद्या पराभूत असलेल्या स्थानिक नगरसेवकाची त्यांनी संशय या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. म्हणजे इतके वर्ष जिथे मानानं, डौलानं आणि अभिमानानं राष्ट्रध्वज फडकत होता, तिथे आता तो राष्ट्रध्वजाचा स्तंभच यांना काढून टाकायचा. म्हणजे काय झालं ना, मेरा ना तेरा. म्हणजे ह्यांनी काय केलंय, देशापेक्षा भाजपचाच झेंडा मोठा आहे.